पण पब्लिक जायचे मग आज आपल्याला एस मोबाईल शॉपिंग शूटला. आज तर आपल्याला एस मोबाईल शॉपिंग वाल्याने डायरेक्ट बोलवलं होतं, इन्व्हाइट केलं होतं. आज तर गुढी पाडवा होतं, म्हणजे आपल्या मराठी माणसाचं नवीन वर्षाची सुरुवात होती, म्हणून गाडी वगैरे दोन घेतली. आज बघतोय तर काही चेतक तर दोन ठेवले होते आधी साईडला, काही पण लगेच घेतली मी दोन. तर भेटले ना आपल्याला आज आपले भाईलो, म्हणजेच आपला अक्षय भाऊ आणि प्रतीक भाऊ, ते पण लगेच आपले स्टाईल करायला लागले. बघा मग तुम्ही पण आपला प्रतीक भाऊ कधीच नाही सुधारला. आलोन काही शर्ट इस्त्री करायला इथं तर एकदम क्वालिटी इस्त्री करून भेटतं. तुम्हाला जर इस्त्री किंवा टाच करायचं असेल तर इथं नक्कीच या. शर्ट वगैरे घेऊन चाललो ना भाई घरी. आपल्या जातेगावच्या नदीत पुलाचं काम चालू आहे, म्हणजे आता पोरांना कारणच नाही राहिलं राव घरी राहायचं. आता तर एकही दिवस सुट्टी नाही कॉलेजला, रोजच जातो कॉलेजला. आम्ही तर लगेच कारण सांगायचो, पहिले नदीत पाणी यायचं की लगेच पुलावून पाणी थोडं गेलं तर लगेच सांगायचो पुलावून लय पाणी चाललंय, आम्ही आज नाही जाणार कॉलेजला. चाललो ना भाई आता शिक्रापूरला. आलो आपण डायरेक्ट मिडास हॉटेलला. भाऊचे आपले आज 10K झालेत, म्हणून आपण खाऊ वाटप करणार आहे आश्रम शाळेत. तुमचा एक फॉलो एका गरीबाचं पोट भरू शकतो. सॉरी गरीब तर मीच आहे, गरजूवंताचं पोट भरू शकतो आपण. म्हणून प्लीज आताच आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. कोणाला वाटतंय काम आपण चांगलं करतोय त्यांनी नक्कीच कमेंट करा. आश्रम शाळेत मी तर आज फर्स्ट टाइम गेलो होतो. आज मी पाहिलं तर त्यांची अवस्था अशी असते की त्यांना स्वतः कमवून पण खाता येत नाही. आज तर तुमच्या सपोर्टमुळे खरं म्हणजे खाऊ वाटप करतोय आपण. मी भाऊ आणि मामा घेऊन आलो तो खाऊ. शिकवले ना भाई त्यांना पण आपली स्टाईल करायला. मग कशी आहे मग आपली स्टाईल आहे का नाही कडक. खाऊ वाटप वगैरे करून आलो ना भाई लगेच मिडास हॉटेलला. लगेच आपल्याला जायचं होतं घरी. आलो ना भाई लगेच वावरा, तिथं पाणी वगैरे लावायचं होतं आपल्याला उसाव. आज तर वातावरण असं झालं होतं की पाऊस येतोय की काय, पण एवढं उन्हात एवढं भारी वातावरण झालं ना थंडगार. चालू ना भाई आता आपण एस मोबाईल शॉपिंग. कसा आहे मग बोंग्याचा आवाज. आलो ना भाई पाबळ चौकात. तिथं आपल्या बोंग्याचा आवाज चालू केल्या बरोबर पोरांची रिॲक्शन तर बघा. बघा आता डोगेश भाईला बेव दाखवतो. कोण असं येडे चाळ करतं आमच्या सारखं, त्यांच्या जवळ ही रील पाठवा. एवढं कमेंट मध्ये पण सांगा कोण असं येडे चाळ करतं. भेटला ना मग तिथं आपल्याला बाबू भाऊ, त्याच्याजवळ ही रील पाठवा. कॉलेजला आम्ही क्लासमेट होतो बरं का एक सोबत. भाऊ तर तिथं डायरेक्ट AK-47 चालवायला लागला. आता तुम्हीच बघा मार्च पर्यंत कोणत्या पण स्मार्टफोनच्या खरेदीवरती कशी आहे मग आमची मशीन गन. करतं का मग तुमच्यात असं कोण येडे चाळ. अजून पुढे तर लय मजा आहे, तुम्ही फक्त बघत राहा ब्लॉग. क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन पेमेंट वरती 5,000 रुपयांचा कॅशबॅक. एवढं भारी एन्जॉय चाललं होतं, लगेच कोणाची तरी नजर लागली राव. पडला ना भाई साऊंड बंद. काय विषय नाही पब्लिक, आपल्या अजून एक तयारी होती, म्हणजे आपला भोंगा होता सोबत. भोंगा चालू केल्या बरोबर पोरांची रिॲक्शन यायला लागली. समीक्षा पण दिसली ना, म्हणलं आता चला तिला पण घेऊन टाकू ब्लॉग मध्ये. पाठवा ना मग तिच्या जवळ ही रील लगेच. तुम्ही पण आतमध्ये बघतोय तर काय फुल गर्दी होती ऑफर असल्यावर गर्दी तर असणार. मग काय आलो ना भाई लगेच कटिंग करायला. कशी आहे मग कटिंग. तुम्हाला पण अशी कटिंग करायची असेल तर या लवकरच पाबळ चौकात टिपटॉप मध्ये डोरेमॉन काय बरं का. भाऊची अँकरिंग तुम्हीच बघून घ्या. खरेदी करा 18,000 रुपयांची जॅकपॉट ऑफर घ्या. मग काय या घ्या तुम्ही पण 18,000 रुपयांची जॅकपॉट ऑफ. आता लय कंटाळा आला होता म्हणून काहीतरी युनिक करू चला. राजू हॉटेल कडून अनलिमिटेड अजून एक ऑफर जी आपल्या पब्लिक साठी खास. फक्त 190 रुपयात अनलिमिटेड बिर्याणी. एक कॉम्बो खाण्याचं फक्त रेटून खायचं. 190 रुपये द्यायचं. ही ऑफर आपल्या खास फॉलोअर साठी असणार. भेटला ना आपल्याला तिथं छोटा करायला लागला बोट. मग काय झालं ना रोहितची डोळे मोठं. रोहित म्हणतो घेतले आपण RX 100. त्याला म्हणलं पार्टी देतात, तो म्हणतो उद्या देऊ उद्या. दिसला तिथं भेटलं काय आपल्याला तिथं लगेच दिरू भाव. त्याला म्हणलं आधी बोट करा आपल्यासारखी. तिथं खाली कोण बसले त्याच्या जवळ ही रील पाठवा. आता तेवढं फॉलो पण करून जावा. मुतून झोपा.